तिकडे वर्ध्यात हिंगणघाट नगरपालिका निवडणुकीतला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीत 3,36,000 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्यात। या सगळ्या नोटा जुन्या 1500च्या आहेत। रात्री 1:30 वाजता नाकाबंदीच्या दरम्यान नांदगाव चौरस्त्यावर नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर कोठारी यांच्या गाडीत ही रक्कम सापडली। यावेळी कोठारेने पोलिसांसमक्ष पळ काढण्याचा प्रयत्न केला। या नोटांचा वापर निवडणुकीत वाटण्यासाठी होत असल्याचं बोललं जात आहे। मात्र रक्कम गाडीत सापडल्यानं गुन्हा दाखल झालेला नाहीये। सदर प्रकरण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर ठेवला जाईल अशी माहिती आता पोलीस उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आता आपल्या सोबत आहेत। पराग, आता या सगळ्या संदर्भात पुढे काय कारवाई झाली आहे? पोलिसांनी काल रात्री जवळपास 1:30च्या सुमारास एक नांदगाव चौरस्ता हिंगणघाट येथे शहरातील मध्ये तिथे एक स्कॉर्पिओ गाडीतून ज्यामध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत सुधीर कोठारी यांच्या गाडीतून जवळपास 3,36,000 रुपये 500च्या आणि 1000च्या ज्या जुन्या नोटा होत्या त्या जप्त केलेल्या आहे। रात्री 1:30च्या सुमारास ही कारवाई झाली। त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आणलं। त्यांनी सांगितलं का मी 10 लाख रुपयाचं जवळपास माझ्याकडे कॅश असल्याचं मी निवडणूक विभागाला सांगितलेलं आहे आणि ही जी रक्कम आहे ही माझीच आहे। मात्र यामध्ये संशय व्यक्त केला जात आहे का ही रक्कम कुठे वाटण्यासाठी तर नेल्या जात नव्हती ना। 1:30 वाजताच्या सुमारास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले सुधीर कोठारी यांच्या गाड्यातून जुन्या 500च्या 1000च्या नोटा मिळणे हे नक्कीच संशयास्पद बोललं जात आहे। गावांमध्ये रात्रीपासूनच चर्चा होती की हे पैसे वाटपासाठी गेलेले होते। पोलिसांनी जेव्हा कारवाई केली तेव्हा सुधीर कोठारी स्वतः त्या स्कॉर्पिओ गाडीत बसून होते। त्यामध्ये राष्ट्रवादीचे काही झेंडे बॅनर्स हे सुद्धा असल्याची माहिती मिळते आहे। पोलिसांनी ही अमाऊंट जप्त केली आहे। मात्र यावर अद्याप कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाहीये। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली नाहीये, कारण की हे पैसे त्यांनी सांगितलं आहे की हे माझ्याकडचे आहे। मात्र एवढं नक्कीच की जुन्या 500च्या आणि 1000च्या नोटा ह्या होत्या आणि त्याचा उपयोग हा कदाचित मतदारांना लुभवण्यासाठी केला जात नव्हता। विलास, धन्यवाद पराग, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।